मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा न्याय दिलेला आहे की पेन्शन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क त्या ठिकाणी आहे आणि त्याला पेन्शन ही मिळालीच पाहिजे. आणि त्याचा लढासुद्धा जुन्या पेन्शनसाठी आपल्या बांधवांकडून चालू आहे. नक्कीच त्या लढ्याला सुद्धा यश या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, प्रामुख्याने आजचा जो व्हिडिओ आहे आपला, या व्हिडिओचा मुख्य विषय आपण या ठिकाणी घेतला आहे की कुटुंब निवृत्ती वेतन. तर कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे, तर आजच्या सद्यस्थितीत जे जुने पेन्शनधारक आहेत किंवा जे NPS नॅशनल पेन्शन स्कीममधले जे आपले बांधव आहेत, या सर्वांसाठी कुटुंब निवृत्ती वेतन योजना ही लागू झालेली या ठिकाणी आहे. तर या कुटुंब निवृत्ती वेतनाची जर व्याख्या पाहिली मित्रांनो, तर याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याबद्दलचे बरेचसे त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही मनातले प्रश्न असतील, तर या प्रश्नांची उकल तुम्हाला या माझी शाळा माझे कार्यालय यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, मुळात कुटुंब निवृत्ती वेतन जी आहे, तर याची व्याख्या काय असणार आहे, तर कर्मचारी हा सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर जर मृत्यू पावला असेल, तर त्यावेळेस त्याच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजे त्या ठिकाणी वारसांना कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो. तर काही प्रकरणामध्ये हा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ जो आहे तो आयुष्यभरासाठी मिळतो. तर प्रकरण परत्वे काही जणांना हा लाभ काही ठराविक कालावधीसाठी मिळतो. यावर आपण डिटेल प्रकाश झोत या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे की कोणाला आयुष्यभर मिळतो आणि कोणाला त्या ठिकाणी काही कालावधीसाठी मिळतो. तर मित्रांनो, हे कुटुंब निवृत्ती वेतन जे आहेत, या संबंधाने आपल्या मनामध्ये आणखी बरेचसे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले असतील की कुटुंब निवृत्ती वेतन म्हणजे नेमकं काय. कुटुंब निवृत्ती वेतनास उपदान, ज्याला आपण ग्रॅज्युइटी म्हणतो, तर या ग्रॅज्युइटीचा लाभ मिळतो का. कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये पेन्शन विक्री होते का. ही योजना कुटुंबातील कोणत्या सदस्यांना या ठिकाणी लागू होते. त्याचबरोबर जो बेसिक असतो कुटुंब निवृत्ती वेतनाचा, तर हा बेसिक कोणत्या बेसिकवर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंब निवृत्ती वेतनाची निश्चिती होते. सोबतच मित्रांनो, की यासाठी वारसदार कोण असू शकतात आणि असंख्य प्रश्न या संदर्भानं आहेत. आणि जे कर्मचारी समजा ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं नाही, म्हणजे इन सर्व्हिस, की सेवेत असताना जर लग्न झालं नाही, तर अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुटुंब निवृत्ती वेतनाचा वारस कोण असू शकतो. किंवा आता NPSमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीतसुद्धा कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे. परंतु ही योजना कुटुंब निवृत्ती वेतन योजना त्यांना कशी लागू होते, तर ही थोडी क्लिष्ट प्रक्रिया असते. या संदर्भानं आपण डिटेल या ठिकाणी आजचा जो प्रमुख विषय घेणार आहोत की कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी कोणाला त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल. तर बघा मित्रांनो, या सर्व शृंखलावर आपण प्रकाशझोत टाकण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल, तर या संदर्भातले प्रत्येक प्रश्न आपण या माझी शाळा माझ्या कार्यालयामार्फत आपणास त्या ठिकाणी त्याचं सोल्युशन देत असतो. तर आपण पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडत असेल त्याला लाईक करा. तर आता वळूयात आपण मुख्य विषयाकडे. तर मित्रांनो बघा, जर पती सेवेत असेल तर कुटुंब निवृत्ती वेतन हे त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी मिळत असतं. आणि जर पत्नी सेवेत असेल तर त्यावेळेस पतीला कुटुंब निवृत्ती वेतन मिळत असतं. दोघे जर सेवेत असतील तर दोघांनाही सुद्धा त्या कुटुंबी वेतन निवृत्ती वेतनाचा लाभ त्या ठिकाणी मिळत असतो. परंतु काही बाबतीत जर समजा घटस्फोट त्या ठिकाणी झालेला नको, किंवा पेन्शनधारक जर महिला असेल किंवा पुरुष असेल, त्याने जर पुनर्विवाह जर केला असेल, तर त्यावेळेससुद्धा कुटुंबी निवृत्ती वेतन योजना लागू होत नाही. या संदर्भात जर विचार केला, जर समजा पेन्शनधारक जो आहे तिथे दोन्ही आई वडील दोघंही जर समजा त्या ठिकाणी मृत्यू पावले आणि ते जर त्यांची जी मुलं आहेत ती कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकतात. मात्र परिस्थिती अशी आहे की मुलगा जर असेल तर तो त्याच्या वयाच्या 21व्या वर्षापर्यंतच पेन्शन कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेऊ शकतो. आणि मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर या कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ तिला वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मिळू शकतो. परंतु या दरम्यान त्यांचा विवाह झालेला नको. जर विवाह झालेला असेल तर त्यावेळेस मात्र ही पेन्शन त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही.
सोबतच मित्रांनो, एखाद्या वेळेस त्या कर्मचाऱ्यास अपत्य नसते, अशा वेळेस जर रीतसर समजा एखादा मुलगा मुलगी त्यांनी जर दत्तक घेतला असेल तर त्यांनासुद्धा कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो. या पद्धतीनं कुटुंबाच्या व्याख्येत जर आपण विचार केला तर पती पत्नी, मुलगा मुलगी आणि दत्तक मुलगा किंवा मुलगी यांचा प्रामुख्याने समावेश या ठिकाणी होतो. जर समजा आणखी या रिलेटेड एक विशेष बाब अशी आहे की जर समजा त्या कर्मचाऱ्याचं पाल्य मुलगा किंवा मुलगी हे जर अपंग असेल तर दिव्यांग असतील तर तशा वेळेस त्यांना हयातभर सुद्धा पेन्शन त्या ठिकाणी मिळू शकते. परंतु या दिव्यांग मुलामुलीची नोंद त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याने आपल्या सेवा पुस्तकात किंवा त्या ठिकाणी त्यांचा वारस म्हणून कार्यालयाला त्या ठिकाणी कळवलेलं पाहिजे. या पद्धतीनं कुटुंब या व्याख्येमध्ये कर्मचाऱ्याचा समावेश होतो. आता जे आपण आधीचे प्रश्न जे पाहिले की त्याचे उपदान, ग्रॅज्युइटी, त्या पेन्शन विक्री किंवा कसं, तर या प्रत्येक प्रश्नाचा एक एक व्हिडिओ मी यापुढे शृंखला या बाबतीत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं अपडेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असेल. धन्यवाद.